हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. आपण अध्याय क्रमांक 18 पाहत होतो आणि त्यातली ओवी क्रमांक 110 अशी होती. आणि सोमसूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आणि त्यावर आपण बऱ्यापैकी चिंतन केलं होतं. आणि या ओवीचा अर्थ, चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आली असता पर्वकालात पार्वन नावाचा श्राद्ध करण्याचा प्रसंग येतो, अथवा आईवडिलांच्या मृत्यूचे म्हणजे श्राद्धांचे दिवस येतात. पुढची ओवी माऊलींची अशी आहे, ओवी क्रमांक 111. अथवा अतिथी हन पावे हे ऐसे से पडे जे करावे ते ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. नैमित्तिक कर्माविषयी माऊली स्पष्टीकरण देत आहेत. काय म्हणतात? अथवा अतिथी येतो अशा वेळी करावे लागणारे आदरातिथ्य ही नैमित्तिक कर्मे आहेत. आणि या ठिकाणी लेखक एक अतिशय जुना असा अनुभव आपला या ठिकाणी नोंद करतात. म्हणतात 1955 ते 60 या दरम्यान, म्हणजे त्यावेळेस जेमतेम 10-12 वर्षाचे लेखक असतील. म्हणतात ग्रहण सुटले की सर्वजण गंगा म्हणजे जवळ असलेल्या गोदावरी स्नानात जात असत. पुष्कळ भिकारी देदान म्हणत लोकही देत असत. रोजचे जसे स्नान तसे ग्रहणाच्या निमित्ताने पण त्याच सहजतेने केलेले स्नान म्हणून नैमित्तिक कर्म. नित्य नैमित्तिक कर्माचा प्रकार कालाप्रमाणे बदलला आहे. स्नानासोबत संध्या नित्य कर्म होते. आता स्नानाआधी दाढी हे नित्यकर्म आहे. उन्हाळ्यात पंखा लावणे नित्यकर्म. उन्हाळा वाढला की कूलर लावणे हे नैमित्तिक कर्म. साखरेचा रोग म्हणजे डायबिटीज असणाऱ्यांनी रोज जेवणापूर्वी गोळी खाणे नित्यकर्म. रक्तातील साखर वाढली की काही दिवस इंजेक्शन म्हणजे इन्शुलिन घेणं हे नैमित्तिक कर्म. रोज दात ब्रश करणे हे नित्यकर्म. मधून औषधाने म्हणजे माउथवॉश गुळण्या करणे हे नैमित्तिक कर्म. रोज ऑफिसमध्ये ठराविक तास काम करणे हे नित्यकर्म. वेळ पडली असता त्या दिवशी जास्त तास म्हणजे ओव्हरटाईम करणे हे नैमित्तिक कर्म. म्हणजे माऊली ज्या काही गोष्टी सांगतायत त्या केवळ आध्यात्मिक शास्त्रातल्या किंवा त्याविषयी आहेत असं समजायचं काही कारण नाही. आणि याकरता लेखकांनी एवढा खुलासा या ठिकाणी केलेला आहे. गिराहिक न संपलेल्या दिवशी दुकान जास्त वेळ सुरू ठेवणे हे नैमित्तिक कर्म. आणि लेखक असं म्हणतात, हा विनोद असो द्यावा. अशा प्रकारे नित्यकर्माचा प्रसंगानुरूप विस्तार म्हणजे नैमित्तिक कर्म हे कळावे हा लेखकाचा उद्देश. आणि त्याकरता लेखक असं म्हणतायत की आपण ओवी क्रमांक 586 आणि 588 याच अध्यायातली माऊलींनी हीच गोष्ट किती छान पद्धतीनं सांगितली आहे ते आपण आता बघणार आहोत. 586 क्रमांकाची ओवी नियतम कर्म सांगणारी आहे. माऊली म्हणतात, तरी स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचे नि परिष्वंगे प्रिया ते जैसे. अर्थ, पतिव्रतेच्या आलिंगनाने नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या प्रापंचिक आणि सामाजिक जबाबदारीच्या
जगत नारायणाच्या सेवेच्या मार्गाने वाट्यास आलेले कर्म स्वभावतःच संतोषाने केले जाते. सावळ्या अंगा चंदन प्रमदालोचनी अंजन तैसे अधिकारासी मंडन नित्यपन जे. 587 माऊली म्हणतात, सावळ्या अंगाला चंदन जसे भूषण असते, तरुण स्त्रीच्या डोळ्यांना अंजन जसे भूषण असते, प्रमदालोचनी अंजन, त्याप्रमाणे नित्य कर्तव्य असलेले कर्म अधिकाराला म्हणजे जबाबदारीला भूषण आहे. ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाहिले, सोनियासी जोडले सौरभ्य जैसे. माऊली अत्यंत सुंदर असे उपमा या ठिकाणी देतात. म्हणतात, सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे त्या नित्यकर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली असता त्या नित्यकर्माला शोभा येते. नियतम कर्म करण्यासाठी आपल्या माऊलींनी आणखी याच ओयामध्ये आपण जो सध्या चर्चा करत आहोत त्याचा संदर्भ दिला आहे. आणि अध्याय 3 मध्ये सुद्धा अशा प्रकारचं माऊलींनी चिंतन त्या ठिकाणी केलेलं आहे. माऊलीची पुढची ओवी आहे 112 क्रमांकाची. माऊली म्हणतात, वार्षिया क्षोभे गगन वसंते दुनावे वन, देहा शृंगारी यौवन दशा जैसी. अर्थ, वर्षा ऋतू आल्यावर आकाशच ढगांच्या गर्जनांनी क्षुब्ध होते, क्षोभे गगन. किंवा वसंत आला असता वनाची शोभा दुप्पट वाढते, अथवा तारुण्यावस्था शरीराला सुशोभित करते, देहा शृंगारी यौवन. पुढची ओवी अशी आहे, का सोमकांतू सोमे पघळे, सूर्ये फाकती कमळे, एथ असे तेची पाल्हाळे आन नये. अथवा चंद्रकांतमणी चंद्रकिरणामुळे पाझरतो, अथवा सूर्यविकासिनी कमळे सूर्यकिरणाच्यामुळे विकास पावतात. या दोन्ही दृष्टांतात मुळात जे असते त्याचाच काही निमित्ताने विस्तार म्हणजे विकास किंवा उत्कर्ष होतो, बाहेरून काही येत नाही, असं माऊली या ठिकाणी स्पष्ट करतायत. पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, सिद्धांत सांगतात, तैसे नित्य जे का कर्म, तेची निमित्ताचे लाहे नियम, एथ उंचावे तेने नाम, नैमित्तिक होय. 114. त्याप्रमाणे ते नित्यकर्म असते, त्यालाच नियमाचे निमित्त प्राप्त झाले असता त्याचा विस्तार होतो व त्यामुळे त्या नित्यकर्माला नैमित्तिक असे मोठे नाव येते. एथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. पुढची ओवी, आणि सायं प्रातर मध्यान्नी, जे का करणीय प्रतिदिनी, परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. माऊली म्हणतात, जे विविध करणीय कर्म, सकाळचे कर्म सकाळी, मध्यान्नीचे कर्म मध्यान्नी, सायंकाळचे कर्म सायंकाळी, असे दररोज सहज स्वाभाविकतेने करणे न जाणवता केले जाते. डोळ्याला आता पाहणे पुष्कळ झाले हे जसे जाणवत नाही, त्याप्रमाणे नित्यकर्मात उपजीविकेसाठीच्या कर्माचा कुटुंब, समाज, देश यांच्या प्रती असलेली जबाबदारी पार पाडण्यासाठीच्या रोजच्या जीवनातील कर्तव्य कर्म यांचा समावेश होतो. आणि हा माऊलींचा मुद्दा कळण्याकरता आपण अध्याय क्रमांक 3 आणि माऊलींची ओवी क्रमांक 45 पाहणार आहोत. या ओवीत माऊली सिद्धांत सांगतात. अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 45,
वाचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. अर्थ काय आहे? कर्माचा त्याग उचित कसा नाही व कशामुळे नाही हे माऊली आता सांगतात. उचित म्हणजे करणीय असलेले, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे पारखून विहित म्हणून ठरविलेले त्याला उचित कर्म म्हणायचं. कर्म केल्या वाचून म्हणजे कर्महीनास, कर्माचा त्याग करणाऱ्या साधकात सिद्धवत म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्तियोग्य अर्थात आत्मसाक्षात्कारायोग्य होता येणार नाही. म्हणजे अगोदर कर्म आणि मग कर्मत्याग किंवा निष्कर्म अशी ही शिडी आहे. आता कर्मयोगाचे सर्व सिद्धांत आणि सर्व करणीय कर्मासाठी आहेत हे आपण पक्क मनावर ठसवलं पाहिजे. माऊली जे काही सांगतात त्याला अनुसरून अध्याय क्रमांक 3 मध्ये केलेलं आणि यावरीचं चिंतन असं आहे. स्नान संध्या, पूजा, सकाळी श्री ज्ञानेश्वरीचे थोडे वाचन, सायंकाळी हरिपाठ हे नित्यकर्म. पाहुण्यांच्या आदरातिथ्यासारखे नैमित्तिक कर्म म्हणजे वेदशास्त्राप्रमाणे तपासून केलेले असे वेदविहित कर्म, जसे पक्ष, श्राद्ध व कधीतरी करावयाचे होम, हवन, सणावार, कुळाचार, व्रत, वैकल्यासारखे स्वतःचे जातीप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रियादी वर्णाप्रमाणे केलेले आणि ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रमादी आश्रमाप्रमाणे उचित असलेले कर्म. सारांश अशी जी काही कर्माची व्याप्ती आहे आणि त्या निमित्तानं नित्य नैमित्तिकादी कर्म फलाकांक्षा रहिततेने केले, निषिद्ध कर्म वर्जित केले म्हणजे कर्मयोगाचे आचरण बऱ्यापैकी हातून घडले असे पुष्कळांना वाटते. जुन्या काळात सुताराचा मुलगा सुतार, लोहाराचा मुलगा लोहार अशी सामाजिक व्यवस्था होती. त्यामुळे वर्णाश्रमोचित कर्म या शब्दाच्या व्याप्तीमध्ये व्यावहारिक कर्माचा अंतर्भाव होत असे व त्यामुळे वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्म फलाकांक्षरहिततेने करणे या शब्द प्रयोगामध्ये साधकाच्या जवळजवळ सर्व करणीय उचित विहित कर्माचा अंतर्भाव होऊन जात असे. उपदेश करताना शब्दप्रयोग अजूनही तोच करण्यात येतो, पण आता परिस्थिती खूप बदललेली आहे. सद्य परिस्थितीत नोकरी व्यवसायानिमित्ताने व्यक्ती जे कर्म करते ते तिच्या एकूण कर्माच्या 80 ते 90% भाग व्यापते व वर सांगितलेले नित्य नैमित्तिकादी वर्णाश्रमोचित कर्म 10 ते 20% भाग व्यापते. या 80 ते 90% व्याप्ती असणाऱ्या कर्माचा वर्णाश्रमाशी जवळजवळ संबंध राहिलेला नाही. त्यामुळे वर्णाश्रमोचित नित्य नैमित्तिकादी कर्म या वाक्प्रचाराने ऐकणाऱ्यांना सद्य परिस्थितीत कर्मयोग हा 10 ते 20% कर्मासंबंधाने आहे व उर्वरित 80 ते 90% कर्म सर्वसाधारण व्यक्ती ज्या वाईट लबाड या सौदेत मोडत नाहीत त्यांच्याप्रमाणे केले, अर्थात बेकायदेशीर म्हणून शिक्का बसलेले कर्म वर्जित केले म्हणजे कर्मयोगाचे आचरण बऱ्यापैकी यथास्थित झाले असे वाटते. ही धारणा बदलणे गरजेचे आहे. वारकरी असणारा जिज्ञासू मुमुक्षु भक्त वर सांगितलेले वारी, पूजा इत्यादी नित्यनैमित्तिक कर्म विहित असलेल्या पद्धतीनेच करीत असतो व कर्माची व्याप्ती एकूण कर्माच्या 10-20% असल्यामुळे त्याद्वारे होणारी चित्तशुद्धी ही त्या मर्यादेत साधली जाते. उर्वरित 80 ते 90%
व्याप्ती असणारे कर्म कसे केले म्हणजे कर्मयोगाची साधना घडेल व आत्मानुभूतीसाठी जितकी चित्तशुद्धी आवश्यक आहे तितकी साध्य होईल या दिशेने विचार करणे सत्साधकासाठी आवश्यक आहे. सर्वच करणीय कर्मासाठी आतून निवृत्ती म्हणजे फलासंबंधाने आशा, अपेक्षा, आकांक्षारहितता व साक्षीभाव व बाहेरून प्रवृत्ती म्हणजे लोकहितार्थ समग्रतेने काम करीत राहणे अशी साधना म्हणजे कर्मयोग. करणीय कर्माचा मोठा भाग असलेले व्यावहारिक कर्म नीती, नियम, कायदा, परंपरा व्यावहारिक शास्त्राद्वारे तपासून निर्धारित करणे व ते कुटुंब, समाज, देशाप्रती स्वतःची जबाबदारी जागृत ठेवून समग्रतेने व फलाकांक्षारहितता जोपासत करणे हा कर्मयोगाचा महत्त्वाचा भाग आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विहित म्हणजे उचित म्हणजेच करणीय असे सर्व कर्म असा कर्म योग आचरण्यासाठी त्याचा अर्थ घ्यावा. अध्याय 18 मधली पुढची ओवी आपण बघूया. 116 क्रमांकाची. माऊली म्हणतात, कानापादिता गती चरणी जैसी आथी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी. अथवा गती बाहेरून कुठून संपादन न करता ती स्वाभाविकपणे पायात असते. अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक असतो. पुढची ओवी. वासूने दिता जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे नितैसे रूप चीजे. चंदनाला कृत्रिम वास न देता त्याच्या अंगी सुवास जसा स्वाभाविक असतो त्याप्रमाणे नित्यकर्माच्या करण्याचे स्वरूप आहे. नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोली जेते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. 118. अर्जुना, सर्वजन नित्यकर्म असे जे म्हणतात ते हे समज. त्याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्माची स्वरूपे स्पष्ट करून सांगितली आहेत. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक मनोनी मनोपाहती एक वांझ ययाते. हेच नित्य नैमित्तिक कर्म प्रत्येकास करणे आवश्यकच असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ आहे, न केले तर चूक व केले तर निष्फळ असे ठरविण्याचा प्रयत्न करतात. माऊली पुढे म्हणतात, परिभोजनी जैसे होये तृप्तीला हे भूक जाये तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. परंतु तृप्ती प्राप्त होणे व भूक जाणे हे ज्याप्रमाणे भोजनाचे अंगभूत फळ आहे त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मात अंगभूत फल आहे. आणि यापूर्वी आपण 112 क्रमांकाच्या ओवीमध्ये काही उदाहरणं पाहिलेली होती. पुढच्या ओवीमध्ये माऊली सांगतात ती साधना अशी आहे. कीड आगिठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. पुढच्या या ओवीसह पुढच्या 4 ओवीमध्ये माऊली साधना सांगतायत. तर या काय अर्थ घेतला या ओवीचा 121चा. हिनकस सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि कस म्हणजे शुद्धता वाढते. त्याप्रमाणे चित्तातील रजस्तमो मल संपणे व शुद्ध झालेल्या चित्ताची अर्थात नामरूपरहित चिदाकाशाची प्राप्ती होणे हे फलाकांक्षारहिततेने केलेल्या नित्य नैमित्तिक कर्माचे म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठीच्या नित्य नैमित्तिक साधना, पूजा, प्रार्थना, उपासना, उपवास
नामस्मरण, वाचन, श्रवण, पठन, प्राणायाम, कुंडलिनी आणि ध्यानादी अभ्यासाचे व त्यास अनुरूप रोजच्या व्यवहारातील कर्माचे फळ आहे असे समजावे. याही ओवीत 122व्या सिद्धांतच आहे. जे प्रत्यवायत वगळे स्वाधिकार बहुवे उजळे तेत हाथो फळिया मिळे सद्गतीसी. कारण नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने जीवनमुक्तावस्था प्राप्तीच्या आड येणारे प्रत्यवाय म्हणजे अंतराय, अडसर गळून पडतात व साधकाचा मुक्तावस्था प्राप्तीचा अधिकार चित्तशुद्धीमुळे पुष्कळच उजळून निघतो. अर्थात साधकाला हातात असलेल्या फळासारखी म्हणजे खात्रीने व लवकर सद्गती मिळते, म्हणजे मुक्तावस्था मिळते. पातंजल योगदर्शन समाधिपात पाद क्रमांक 1 सूत्र क्रमांक 30 मध्ये मुक्तावस्थेआड येणारे विविध अंतराय प्रत्यवाय सांगितले आहे. जसे व्याधी, संशय, आळस, प्रमाद, अविरती इत्यादी. सूत्राच्या अर्थासाठी आपण पातंजल योगावरील परिशिष्ट पाहणार आहोत. पातंजल योगसूत्र पाद क्रमांक 1 आणि त्यातलं सूत्र क्रमांक 30. संपूर्ण ओळभराचा जवळपास एक शब्द आहे. आपण तो शांतपणे वाचण्याचा प्रयत्न करूया. अंतराय सांगताना या ठिकाणी नमूद केलेलं आहे की अंतराय याची व्याख्या काय आहे, तर आत्मानुभूतीपासून दूर नेणारे 9 अंतराय. आपण हवं तर त्याला स्पीड ब्रेकर म्हणूया. काय आहे ते? व्याधिस्थान संशय प्रमादा लस्या विरती भ्रांती दर्शना लब्ध भूमिकत्वा नवस्थिततत्वानि चित्त विक्षेपास्तेंतरायाः. हे ते सूत्र. थोडासा द्विरक्तीचा दोष पत्करून पुन्हा हे सूत्र आपल्याकरता वाचतो. व्याधिस्थान संशय प्रमादालस्या विरति भ्रांति दर्शना लब्ध भूमिकत्वा नवस्थिततत्वानि चित्त विक्षेपास्तेंतरायाः. अर्थ: चित्त वृत्तीरहित झाल्यानेच आत्म्याचा अनुभव येतो. त्याविरुद्ध चित्तात निर्माण झालेले विक्षेप साधकास आत्म्याच्या अनुभवापासून दूर नेतात. स्वस्वरूपापासून अंतर निर्माण करतात. त्यामुळे चित्त विक्षेप हा अंतराय आहे. अंतराय या संज्ञेची व्याख्या अशा पद्धतीने लक्षात ठेवावी. या सूत्रातील प्रथम पदामध्ये पुढील 9 चित्त विक्षेपरूप अंतराय सांगितलेले आहे. 1. व्याधी म्हणजे शरीरेंद्रियातील पीडा, रोग. आपण विचार आणि चिंतन कशाचं करतोय? आत्मानुभूतीपासनं आपल्याला जे 9 अंतराय आहेत त्याचं चिंतन करतोय. त्यातलं पहिलं जो अंतराय काय असेल तर ती व्याधी, आणि ती शरीरेंद्रियातील पीडा किंवा रोग. 2. स्थान चित्ताची अकर्मण्यता. तमोगुण वाढल्यामुळे मनास प्राप्त झालेले जाड्य, करावंसं वाटत नाही काही. पुढे 3 नंबर संशय. संशय म्हणजे संदेह, साधनेप्रती, सिद्धांताप्रती मनामध्ये संभ्रम असणे. 4. प्रमाद म्हणजे साधना समजलेली आहे, करणे आवश्यक आहे हेही पटलेले आहे,
तथापि साधना करण्याकडे प्रवृत्ती न होणे याला प्रमाद म्हटलेला आहे पातंजल मुनींनी. 5वा अंतराय आलस्य. मन व शरीर या दोघांनाही तमोगुण वाढल्यामुळे आलेले जाड्य म्हणजे आलस्य. 6 अविरती म्हणजे एखाद्या विषयाचे कितीही सेवन केले तरी तृप्ती न होता त्या विषयासंबंधी अनिवार्य ओढ शिल्लक राहणे त्याला अविरती म्हटलेलं आहे. आणि आत्मानुभूती प्राप्तीसाठी ही एक फार मोठी काय आहे अंतराय अर्थात स्पीड ब्रेकर आहे. पुढे 7वा क्रमांक भ्रांती दर्शन. रोजच्या योगाभ्यासाने प्रगती होत आहे, पण ज्या उत्तरोत्तर श्रेष्ठ भूमिकेवर आपण खरोखर आरूढ झालेलो नसतो त्या उत्तर भूमिकेवर आपण आरूढ झालो आहोत असा भ्रम उत्पन्न होणे. आणि त्याकरता स्पष्टता जी आहे ना माऊलींनी अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 313 मध्ये दिलेली आहे. बरं, माऊली म्हणतात अध्याय 2 ओवी क्रमांक 313, देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिषे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचेनी. अर्थ, इतप्पर मन दृढ निग्रहाने थोडेसे स्थिर होऊ लागले की खोलवर रुजलेले विषय म्हणजे अभिलाषेचे संस्कार वृद्धिसिद्धीच्या निमित्ताने मनात येतात. जसे ध्यानाद्वारे रिद्धिसिद्धी प्राप्त होत असते का, मला प्राप्त होईल का, किंवा प्राप्त झाली आहे का, अशा मनोराज्यासारखे कोणते तरी कारण शोधतात आणि मनाद्वारे इंद्रियाच्या विषयाशी स्पर्श घडवून आणतात. अशा प्रकारे या विषयाकडे पाहावे. मन, विषय, इंद्रिये या संबंधाकडे पाहावे आणि अशा प्रकारचा एक प्रत्यय या ठिकाणी होतो हे माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. 8वा अंतराय जो आहे तो अलब्ध भूमिकत्व. अर्थ, प्रयत्न करीत राहूनही उत्तरोत्तर श्रेष्ठ समाधी प्राप्त न होणे हे झालं अलब्ध भूमिकत्व. आणि 9 अनवस्थितत्व म्हणजे श्रेष्ठ समाधीवर चित्त आरूढ झाले असूनही तेथे ते स्थिर न होणे असे 9 चित्तविक्षेपरूप अंतराय आहेत. अंतराय क्रमांक 7 ते 9 हे टप्प्याटप्प्याने करावयाच्या पातंजल पद्धतीने करावयाच्या समाधी अभ्यासात विशेषत्वाने लागू आहेत. अशा प्रकारे माऊलींनी अंतराय कसे होऊ शकतात, कसे स्पीड ब्रेकर आपल्याला आडवे येतात त्याचं विवेचन करून पातंजल योगदर्शनाच्या माध्यमातनं ते 9 अंतराय आपण पाहिले आहेत. हाच मुद्दा माऊलींनी अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 112 मध्ये यापूर्वी स्पष्ट केलेला होता. ती ओवी अशी आहे, इंद्रिये विषय सेविती तेत हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे. अर्थ, इंद्रिये विषयाचे सेवन करीत असताना जे हर्ष शोक उत्पन्न होतात ते इंद्रियाधीन व्यक्तीच्या अंतःकरणास अशा रीतीने पूर्णतः व्यापून टाकतात. इंद्रिये व इंद्रियाचा विषयाशी होणारा संग म्हणजे संबंध या दोन्हीशी साक्षीभावाद्वारे जे अंतःकरणाने अनुभवावयाचे असते ते अंतर इंद्रियाधीन व्यक्तीच्या विषय संग संपवून टाकते. इंद्रियाशी संग म्हणजे माझ्याशी संग,
इंद्रियाचे सुखदुःख म्हणजे माझे सुखदुःख असा अनुभव सुरू राहतो. पर्यायाने विषयाचा संग भोक्त्याचे आत्मस्वरूपापासूनचे अंतर वाढवितो. याला समर्थांनी देहबुद्धी म्हटलेली आहे. जेवढी देहबुद्धी वाढेल तेवढा आत्मानुभूतीपासून जीव दूर जातो. इंद्रियाधीनतेमुळे विषय तृष्णा वाढते व विषयाचे कितीही सेवन केले तरीही तृप्ती मात्र काही अनुभवास येत नाही. आणि मग काय होतं, त्या अतृप्तीमध्ये तो जीव राहतो. या अविरतीस पातंजल योगसूत्रात एक अंतराय म्हटलेलं आहे, ते आपण पाहतो आहोतच. आणि म्हणून फलत्यागाला माऊली अत्यंत महत्त्व देतात. आणि त्यावर आधारित असलेली 123 क्रमांकांची माऊलींची ओवी अशी आहे. एवढेवरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ, परी ते त्यजी जे मूळ नक्षत्री जैसे. नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतके मोठे फळ आहे, परंतु त्यासाठी मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावयाचा असतो, तसे नित्य नैमित्तिक कर्मे म्हणजे साधना उपासना करीत असताना कुठलीही फलाशा न ठेवता कर्मफलचा त्याग दररोज सातत्याने करावयाचा असतो. पुढची ओवी अशी आहे. लता पिके आघवी तव च्यूत बांधे पालवी, मग हात न लावीत माधवी सोडूनी घाली. वसंत ऋतू येतो तेव्हा वेलीला अंगभर फुले येतात व आंब्याच्या झाडास नवीन पालवी फुटते, परंतु वसंत ऋतू यापैकी कशालाही हात न लावता ते सर्व सोडून पुढे जातो. पुढच्या ओवीत माऊली साधना सांगतात. तैसी नोलांडिता कर्मरेखा, चित्त दीजे नित्य नैमित्तिका, पाठी फळा किजे अशेखा, वांतीचे ये वाणी. 125. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म, आध्यात्मिक साधना म्हणजे प्राणायाम, कुंडलिनी अभ्यास, ध्यान, नामस्मरण, वाचन, श्रवण, उपजीविकेसाठीचे कर्म, कौटुंबिक सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठीचे कर्म, असे सर्व करणीय कर्म आध्यात्मिक शास्त्र तसेच व्यावहारिक नीती कायद्याप्रमाणे असल्याचे तपासून खात्री करून ठरविल्यानंतर निष्पन्न झालेली कर्मरेखा आणि ती न ओलांडता ठरविलेले कर्म समग्र चित्ताने म्हणजे मनपूर्वक प्रसन्नतेने दक्षतेने म्हणजे बाहेरून प्रवृत्ती आणि आतून निवृत्ती याप्रमाणे करावयाचे आहेत. कर्माची उभारणी होत असताना कर्माच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर कर्मापाठोपाठ कर्मफलास वांतीप्रमाणे मानून त्यजावे. आणि हा मुद्दा पुन्हा माऊली पुढे येणाऱ्या ओवी क्रमांक 131 मध्ये मांडतात. आपण आत्ता 125वी ओवी पाहिली. 131 माऊली काय म्हणतात. ना तरी हे निगुती चुके, मग त्यागू की जे हात तुके, तै काही न त्यजे अधिके, गोवीची पडे. फलत्याग होतो आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी कसोटी अर्थात युक्ती या ठिकाणी माऊली सांगतात. म्हणतात फलत्यागाची हातवटी जर चुकली किंवा काम्यकर्म किंवा निषिद्ध कर्म करण्यात आले तर कर्माच्या संगत्वाचा त्याग घडणार नाही व कर्मबंधनात गुंतणे सुरू राहील. कर्म करताना चित्ताची सावधानता समग्रता कमी पडणे, बुद्धीची स्थिरता सूक्ष्मता कमी पडणे आणि त्यामुळे फलत्याग केला आहे असे वाटणे
हे फलत्यागाची हातवटी चुकण्याचे मुख्य कारण आहे. त्यावर सोपी युक्ती, कर्म प्रत्यक्षात सुरू असताना कर्माच्या प्रत्येक टप्प्यावर काय फलाशा अपेक्षा आहे हे स्वतःसाच विचारावे व जर उत्तर निरागसतेने, सहजतेने, स्पष्टतेने नाही असे आले तर समजावे की फलत्यागाची हातवटी साधली आहे. कारण फलत्यागाशिवाय कर्म हे तुम्हाला आत्मानुभूतीकडे नेऊ शकणार नाही. त्याग केल्याशिवाय शक्य नाही. आणि या ठिकाणी आपण हे सत्र पूर्ण करणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. आणि ध्यानासाठी अर्थात सुखासनात बसून पाठीचा कणा ताठ ठेवून मनात कोणत्याही विचाराला साक्षीभावानेच पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनातला शब्द जोपर्यंत संपत नाही, विचार जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आत्मानुभूती प्राप्त होत नाही. ती आपणांना प्राप्त व्हावी. माऊलींनी सांगितले त्या पद्धतीनंच ती नक्की होणार आहे याची खात्री बाळगा. आणि 20 मिनिटाचं या ठिकाणी आता आपण ध्यान करूया. आणि आपला सिद्ध मंत्र, माझी माऊली.